हॅलो, सगळ्या मंडळींना माझा साष्टांग दंडवत, गुड बाय आणि गुड नाईट. कारण आत्तापर्यंत मी जेव्हा या एरियामध्ये प्रवेश केला तो पाहिल्याबरोबर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि इकडे तिकडे सोयीकडे आनंदी आनंदगडे. का वाटलं सांगू तुम्हाला, की जेव्हा काही काम असतं तेव्हा ती घरातली महिला इतकं करत असते तरीसुद्धा काही होत. पण ही परिस्थिती माझ्यावरनं येतं किंवा माझ्या महिलावरनं येतं. सर्व मंडळींनी तुम्ही सर्वांनी हे केल्याबद्दल मला खूप भूषण वाटलं. माझं वजन वाढलं आणि माझ्या सर्व महिलांचं वजन वाढलं. याला एकच उत्तर आहे की गाडीचे चाकं 2 असतात आणि 4 असतात. तेव्हा ह्या सर्व रीतीने ज्यावेळेस माणूस चालतो त्यावेळेस त्या घराचा यशस्वीता प्रयोग होतो. सगळ्या दृष्टीने विकास होतो. विकास म्हणजे नुसती ब्रोत बांधले म्हणजे नाही. हा विकासाची खूप मोठी व्याख्या आहे, ती मी सांगणार नाही. आता तुम्हाला खूप वेळ झालेला आहे. परंतु मी एकच गोष्ट सांगेन की ह्या महिलेचा आज जो तुम्ही हा एवढा मोठा सत्कार ठेवला तो मला असं वाटलं की दुनियाने संपूर्ण आमचा सत्कार केला आहे. कारण हे सगळ्यात मोठं कौतुक तुमचं आहे आणि मी हे कौतुक कसं करू. आता मी 2 वेळ शब्द काय ग सांगू आई ग तुला, माझा ग ग गमत झाला. गमत माझी ऑफिसमध्ये खूप आनंद मला ग झाला. दुःख माझ्या उरी सुख माझ्या समोरी. काय मी सांगू आई ग मी तुला ग बाई. आई म्हणे काय ग बाई सांग तू मला. म्हणे आज 30 जूनला एवढा मोठा कार्यक्रम असेल, एवढं मोठं माझ्या महिलांचं आणि महिलांच्या दृष्टीने तुमचं आधी स्वागत करते. कारण तुम्हाला या सर्वांची किंमत आलेली आहे आणि तुम्ही तुमचं मोठेपण दाखवलं आहे. हा माझ्या आयुष्यातला फारवा मोठा प्रश्न आज माझ्यासमोर आहे. कारण मी इतक्या ठिकाणी राहिले वागले परंतु ही परिस्थिती मी कुठंही पाहिली नाही जी आज मला शेवटच्या पिरियडमध्ये घटका मोजत असताना ऐकायला मिळाली. त्याबद्दल सगळ्यात प्रथम मी तुमच्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि हे कार्य असंच चालू ठेवा. जे कोणतं समाजकार्य असेल ते आपल्या प्रत्येक वैयक्तिक लोकांचं आहे, सर्वांचं आहे. हे तुमच्याकडची भावना मला आज खूप मोठी दिसून आली आणि मला तिथूनच असं वाटलं की आता इथूनच म्हणू काय गे करू कसं मी करू काय ग सांगू सांग ग. माझ्या मनी आनंद फार इकडे तिकडे आनंदी आनंद. का आले हिला विचारलं काय हे काय. नंतर हे पाहिल्यावर मला अभिनंदन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टॉप टू एंड प्रमाणे सगळ्यांनी आपले प्रयत्न केले, चांगले केले, खूप सुंदर केले. सो मोस्ट आणि हे मी वर्णन करू शकत नाही. परंतु हे सगळी माझ्या महिलांना हे मी आज पुन्हा सांगते की सेवानिवृत्ती म्हणजे घरी बसणं नाही. जिथं कुठं असाल जे काही ज्या वयामध्ये जिथं काम करायचे आपल्यापासून सर्वांना प्रेम मिळावं, आस्था व्हावी, आपल्याविषयी इज्जत राहावं, आपण त्यांची करावी तेव्हा त्या. आणि हा मंत्र जर आपण कायमस्वरूपी जपला तर मला त्याचा अनुभव आला की 65 पासून आय एम हिअर इन दॅट तालुका. आणि मला त्याच्या वेळेला मी जेव्हा जेव्हा काही काम केलं असेल ते मला इतकं समाधानकारक सहाय्य मिळालं की जे आज मला त्याचं प्रत्यक्ष रूप त्याच्यापेक्षा चांगलं पाहायला मिळाले आणि खूप छान. आता एकच फक्त सर दुःखाची गोष्ट आहे की आज ह्या महिलांच्याकडे जे 58 वय वर्षाप्रमाणे चालू आहे किंवा केरळप्रमाणे चालू आहे त्याची कुठंतरी रिग्रेट करावी आणि कुठंतरी स्टँड व्हावं. 58 तर 60 करा, 60 चे 65 करा. शेवटपर्यंत जोपर्यंत ती जात नाही किंवा आम्ही जात नाही तोपर्यंत ही आम्ही सेवानिवृत्ती समजू. हे आज संपलं म्हणजे आमची सेवानिवृत्तीचं काम संपलं नाही. वी विल डू ईच अँड एव्हरी पॉईंट आफ्टर दॅट ऑल्सो. जोपर्यंत आपल्याला कॉल येत नाही आपण तिथं जात नाही तोपर्यंत आपलं काम संपणार नाही. मी असा विचार केला की आज मला 20 वर्ष झाले रिटायर झाले, 25 वर्ष झाले रिटायर झाले. पण मला असं वाटलं की मी अजूनही कामात आहे. का की मी माझ्या मनाला बांधून टाकलं सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे.
की मला जिथं चांगलं करायचं ते करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या चांगल्याची किंमत आज ह्या सर्वांनी तुमच्या मार्फत माझी केली आहे. हे तुमची किंमत म्हणजे माझी किंमत झालेली आहे आणि याचं मला खूप प्राऊड आहे. आणि मी म्हणते असं झालं ना सर तर देशामध्ये आपले प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. सुरुवातीला ज्यावेळेस स्कीम चालू झाली त्यावेळेची परिस्थिती 1-2 मिनटं सांगते, मी जास्त वेळ आता नाही घेणार. मला माहिती आहे तुम्ही सगळे थकलेले आहात. पण त्यावेळेला अशी परिस्थिती होती, सगळीकडं डोंगर, कुठं चालायला जागा नव्हती. संगमनेरून अकोला यायचं 3 ठिकाणी नावे बदलायचं, पाणी तेवढं गोळायचं गोसर. आता तुम्ही विचार करा, मला नोकरीची फार गरज म्हणून मी विनंती केली तर मला हे असं चित्र दाखवलं. 4 दिवस मी पाहिलं, नंतर माझ्या घरचे सगळे म्हणाले सोडून दे. मी म्हटलं नाही, आता जे माझ्यासमोर मी जे ठाणू तेच मी करून दाखवणार. आणि आज माझ्या महिलांनी माझ्या वतीने सगळं केलेलं आहे आणि ही तिला काही वेगळं प्रकार नाही. हिने सगळ्यात चांगलं काम केलं, याच्यापेक्षा जास्त चित्र कोणतंच. हे तुम्ही दिलेले सगळ्यांनी सहकार्य आहे, त्या सहकार्याची किंमत माझ्याकडे नक्की आहे. ज्यांना मला तुमच्याशी बोलायला म्हणजे मी फार लांब आहे, मी आता आजारी आहे, परंतु मला ज्या दिवशी यांनी सांगितलं की ताई आपला असा कार्यक्रम आहे, मला वाटलं असल मंदिरात. मी हे पॉट पाहिलं, आय फील, मला असं वाटलं की कुठं मी चुकून दुसऱ्या ठिकाणीच नाही आले. मग पाहिलं माझ्या महिलेचे, मग हे माझ्या पुढे ते माझ्या पुढे दादू सगळे आले. मला इतका आनंद. आता हे सगळं वातावरण मागापासून पाहते की नाही हिची एकटीची बाजू नाही केली, यांची एकटीची बाजू नाही. तुम्ही सर्वांनी ते काम इतकं सुंदर केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे आणि याचं विकासाचं काम तुम्ही निश्चित करत राहाल. सगळ्यांनी करावं. आणि दुसरी एक सर्व महत्त्वाची गोष्ट, अत्यंत वाईट वाटतं, माझ्या घरामध्ये एक छोटंसं माझं रूम आहे, त्याच्या शेजारी गॅलरी आहे. तर मी एका जणीला विचारलं की बाई तू माझं हे रोज झाडून घेऊन फरशी पुसून द्यायचं काठीने, देशील का? तर म्हणे हो. म्हणे तुम्ही काय देणार? म्हटलं काय पाहिजे तुला बोल. ती महिला मला काय म्हणाली माहिती आहे का? 1000 ह्या रूमचे ते गॅलरीचे 500 रुपये. मी म्हणलं माझ्या अंगणवाडी सेविका आज 10 वर्ष झाले, 1,500 रुपयावर मी काम केलं, माझे केले, तुला एवढे पैसे देते मी. परंतु मला त्यावेळेस दुःख झालं की ही बाई काय एवढ्या खालच्या पातळीवर झाली. आर्थिक परिस्थिती ही तिथं कारणीभूत होती. आणि त्याच्यासाठी आज मला पुन्हा सांगायचं आहे की ह्या महिलांचं रिटायरमेंटचं वय बी वाढवून मिळावं आणि ना नुसते अंगणवाडी कार्यकर्ता किंवा सुपरवायझर किंवा अशा ज्या कॅटेगरीज आहेत त्याच्या स्टेजकडं आपण सगळ्यांनी थोडं लक्ष द्यावं, असं माझं एक म्हणणे. आणि दुसरी गोष्ट, यांच्या पेमेंटकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ती मोलकरीन आलेली काम करत चांगली, मग यांना मी 100 रुपये काम देऊ शकते, पण इतक्यानं करू शकेल का? नाही. म्हणून माझी आज विनंती आहे तुम्हा सर्वांना की यांच्या सगळ्यात मी तिची कॅटेगरी काही असू दे, पण आजच्या महागाईच्या दरबारात त्यांना काहीतरी चांगलं मिळावं अशी माझी इच्छा आहे. कमीत कमी त्यांच्या तक्रारी तरी करू नका. मी पाहिलं माझ्या समोर जेव्हा एक घटना घडलेली होती आणि आय फील दॅट डेज मी कधीच ती विसरणार नाही. जिचं मर्डर केलं गेलं त्यावेळेस मला असं वाटलं कोणत्या तालुक्यात आले, मी घाण तालुक्यात आले. पण मी जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला गेले, बॉडी मी ताब्यात घेतली, पण माझी डीन मला म्हणाले तिथली तुम्ही घेऊ नका मॅडम. मी म्हटलं का बरं? माझी आहे, मला घ्यायचं आहे. ते म्हणे तसं नाही, तिचं कोणतरी घ्या, तुम्हाला चल बोला सुरू तुम्ही त्रासात राहाल. म्हटलं त्रासाला मी भीत नाही, परंतु एकच गोष्ट महत्त्वाची सांगेन. त्यावेळेला संगमनेर तालुक्यात एक छोटं गाव होतं आणि माझ्या अंगणवाडी कार्यकर्त्याला जिवंत मारलं गेलं तिथे. आणि ही मला वार्ताहरपत्र विचारले, काय ताई काय करायचं? म्हणजे तुम्ही नका ना काय करू, आय एम हिअर, आय विल डू दॅट वर्क. आणि मी ते सगळं तिथं जाऊन माझ्या ड्रायव्हरला घेऊन त्याच्या घरच्यांना, तिला कुणी नव्हते, परिस्थिती वाईट होती तिच्या व्हायची वगैरे, पण ती जे काम करत होती सगळं करून त्याची जर किंमत पाहिली तर खूप मोठी होती. मी त्याच्या बहिणीला आणि मेहुण्याला एकत्र केलं, गाडीत आणलं, चला म्हणलं अशी करून आपण प्रेत घेऊ, सर्व प्रेताचं काम मी करीन, तुम्ही पैसे द्यायचे भ्यायचं नाही.
तुम्हाला काही त्रास नाही होणार. आणि तुमच्यासारखे जे लोक होते ते माझ्या मदतीला होते तिथे, आणि ते माझं काम यशस्वी झालं आणि मला एकदम आनंद वाटला. त्यामुळे आज त्याच्यापेक्षा चौपट जाणार. आता मला काळजी नाही. महिलांना संरक्षण, महिलांना इकॉनॉमिक आधार आणि महिलांसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक हे सगळे घटक चांगल्या प्रकारे मिळतील यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल, ही माझी सदिच्छा आहे. आणि माझ्या महिलांनी तर काम सगळं चांगलं केले, हिने काय केले सर्वांनी सांगितलं आहे आणि हे चित्र दिसतं आहे. त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देईल की मी स्वतः इथे अकोल्यात राहते आणि मी अकोल्यात राहिल्यानंतर ह्या बिचारा सगळं कुणी आल्या तर मला भेटतात आणि मला असं आनंद वाटला की मी रिटायर झाले म्हणजे मी काही करत नाही असं नाही. आय विल डू दॅट. नाही वेगवेगळ्या कॅटेगरी करते की माझं असं नाही आहे की आता मी का माझं सांगते. माझ्या फॉलोअरनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की बाबा मला काम करायचं आहे. मी खपमट झाले, मी खूप लय काम केलं, आता मी काही करणार नाही. इट इज नॉट अ वर्क, इट इज नॉट अ सिस्टम. ही सिस्टम नाही. आपण दुसऱ्या क्षेत्राने दुसऱ्या दृष्टिकोनातून जेव्हा मदत करू, ज्या तोपर्यंत आपल्याला कॉलवरचा येत नाही, विषयात बदल विश्रांती आहे आणि त्याप्रमाणे आपण काम करायचं आहे. फार झोपा काढल्या म्हणजे काम झालं किंवा विश्रांती झाली नाही. तुम्ही विषयात बदल करून बघा. केव्हा कधी टी व्ही पाहतात, कधी पेपर वाचाल, कधी आणखीन काही कोणी येतील त्यांना भेटाल. हे सगळं केल्यानंतर घरातले जे चौकट असेल आपल्या घरामधली सर्व सेटरेशन करा आणि नीट सांभाळा. तुम्ही मोठे आहात, सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल आहात, म्हणून तुम्ही सगळ्यांनी हे नाराज करून चालणार नाही. आज ह्यांनी जे केले त्यांना यशस्वी तुम्हाला द्यायची आहे आणि ही पुन्हा इच्छा व्यक्त करते. मला दिलेलं भाषण, माझं केलेलं सत्कार, माझ्यासाठी दिलेले मित्र, माझ्यासाठी या दोघी तिथं ऐन वेळेला तिथं आल्या. ताई तुम्हाला यावं लागेल. मी म्हटलं मी नक्की येईल. माझे पोरी विचारतात ताई तू मॅडम आहे ना. मी म्हटलं अगं मॅडम कसली, मी त्यांची सगळ्यांची ताईची. म्हटलं मी शिवपासून सगळेजण मला ताई म्हणत होते. 65 इयर्स. मी आज कौतुक नाही बोलणार, पण जेव्हा ही स्कीम चालू व्हायची, सर एकच मिनिट आता आणखी जास्त नाही घेणार, स्कीम चालू व्हायची होते तेव्हा व्हिडिओ साहेब आणि तहसीलदार साहेब हे दोन्ही माझ्या घराच्या समोर राहत होते आणि मी नुकतीच लागलेले होते. मला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे मॅडम तुम्ही काय शिकल्यात. म्हटलं सर माझी डिग्री तिथे, माझं सगळं तिथे, तुम्ही सांगा काय करायचं. ते म्हणले हे खोकं घ्यायचं, त्या खोक्यामध्ये पैसे होते. राजूर भागामध्ये वरती शेंडी भागामध्ये तुम्ही महिलांना जाऊन वाटायचं. मी म्हटलं सर मला चालता येत नाही, म्हणजे बॉन्ड झालेलं नाही गव्हर्नमेंटचं दिलेलं, माझ्याकडून एवढे पैसे गेले मी कोणाकडनं देईल, ही माझी परिस्थिती होती तेव्हा. पण त्यांनी ऐकलं नाही. ते म्हणले तुम्ही जायचं, तुमचा अनुभव काय आहे ते मला कळवायचं, त्यांना पैसे द्यायचे. दुसरी गोष्ट समजून सांगते, कारण माझ्या त्या भागामध्ये सगळं शेतीमध्ये एवढाली चिखलामध्ये काम करतात त्या भाताचं. मी केले तिथे उभं राहिले, सगळं हात जोडले, विनंती केली. म्हटलं ताई बाहेर या ना. ते काय म्हणाले माहिती आहे का, अगं तुला नाही उद्योग, कशाला आली, ये घुस बरं माझ्याबरोबर चौकटीत ये. आता मी खात्रात जाऊ शकेल का, नाही. आय ट्राय दॅट लेवल बेस्ट ॲट दॅट टाइम. मी त्यावेळेला तो प्रयत्न केला. ती बाईने शेवटी मला येऊन धरलं आणि म्हणते आणखीन खाली ये. मी आणखीन खाली आले. मी म्हटलं सर प्रश्न तर खूप मोठा आहे बाई. ते म्हणे हो. म्हणजे तू कशासाठी आली म्हणे. मी म्हणलं तुम्हाला मदत करायला सरकारने दिले मी मदत. ते पैसे आण म्हणे. ते दोघी जणी माझ्या बरोबर आल्या आणि त्यांनी तर काड्याची पेटी आणली, नोटा जाळून टाकल्या सर. आणि तो रिपोर्ट थोड्या नोटा जाळल्या, थोड्या त्याच्यात त्यांना हातात जे दिल्या त्यात जाळल्या. ते म्हणजे याला काय करू, काय प्यायचं असं ते घेऊन ये. आणि मग मी तिथे माझा रिपोर्ट तसाच दिला. त्यानंतर युनिसेफ गव्हर्नमेंटचे सगळे लोक सचिवालयातले येऊ लागले. खूप छान छान स्कीम चालू झाल्यानंतर ही स्कीमसुद्धा त्यानंतर चालू झाली. आय ॲप्रिशिएट दॅट पॉईंट. मला खूप, आणि तुमच्यासारख्यांचं मला इतकं सहकार्य मिळालं की कधीही मला कुठेही त्रास नाही झाला, की कुठं माझ्यावर अन्याय झाला नाही, अत्याचाराचा प्रश्न नाही, आर्थिक सामाजिक बौद्धिक सगळं. धन्यवाद. तुम्ही सगळेजण आलात, प्रेम दिलं, वाचायला दिलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे, ऋणी आहे. आणि आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे ठेवते. धन्यवाद. पुन्हा तुमच्या आमच्या भेटी हो या चांगल्या गोष्टीसाठी. धन्यवाद. सगळ्या कंपनीला मी सगळ्यात महत्त्व देईन की आमच्या महिला उभं राहून काम करण्याचे हे सगळं करत होते. म्हणजे आज आपलं काम काय आहे बघा, लक्षात घ्या.
आणि आपण त्यांच्या बाजूने सुद्धा काम करायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.